जर तुम्ही मुंबईत रेग्युलरली प्रवास करणारे असाल तर हे रील खास तुमच्यासाठी आहे, त्यामुळे ते आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि आपल्या सगळ्या मुंबईकर मित्रांना हे रील आधीच पाठवा. सो बेसिकली काय होतं, मुंबईत आपण फक्त काही एकाच मार्गानं प्रवास करत नाही, म्हणजे फक्त लोकलने किंवा फक्त मेट्रोने किंवा फक्त रिक्षा बसने प्रवास करत नाही, तर बरेच मुंबईकर हे एका प्रवासात अनेक मार्गिका बदलतात. म्हणजे लोकलला उतरून मग मेट्रोने, मेट्रोला उतरून मग उबरने, ओलाने किंवा टॅक्सी जे काही असेल. अशा वेळेला होतं काय, की एकसारखे ॲप स्विच करावे लागतात किंवा प्रत्येकाला तिकीटसाठी वेगळं लाईनमध्ये उभं राहावं लागतं. आता ह्या सगळ्यावर एक अतिशय सोपा पर्याय आलेला आहे. जर समजा तुम्ही कॅबने आणि मेट्रोने प्रवास करताय, तर तुम्हाला ह्या सगळ्याचं बुकिंग कंबाईन एकाच ॲपवर करता येणार. सध्या उबर आणि रॅपिडो ॲपवर तुम्हाला मेट्रोचं तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पण सगळ्या मेट्रोचं नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 म्हणजे आपली अंधेरी ते दहिसर आणि दहिसर ते गुंदवली ही जी मेट्रो आहे, त्या मेट्रोसाठीच फक्त हे उपलब्ध आहे. सोपं आहे तिकीट बुक करायला, काही फार नाही. उबर आणि रॅपिडोवर आहे. तुम्हाला आता उबरचं मी प्रात्यक्षिक दाखवतो पटकन. सो हे आपण उबर ॲप उघडलेलं आहे. याच्यावर सर्व्हिस नावाचा इकडे टॅब दिसतोय. त्या सर्व्हिसमध्ये जायचं. तिकडे तुम्हाला मेट्रो तिकीट बुकिंगचा एक ऑप्शन दिसेल, आयकॉन दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं. आपल्याला हवी ती डेस्टिनेशन्स आपण निवडलेली आहेत, कुठून कुठे जायचं आहे, टू फ्रॉम ते. आणि शेवटी UPIद्वारे तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आहे किंवा इतरही काही नेट बँकिंगच्या सुविधा तुम्हाला तिकडे उपलब्ध आहेत. आणि शेवटी पे करायचं. सो इतकं सगळं सोपं आहे ह्या उबर ॲपवरनं किंवा रॅपिडो ॲपवरनं बुक करणं मेट्रोचं तिकीट. त्यामुळे तुम्ही या सुविधेचा नक्की लाभ घ्या. आणि पुढचे काही दिवस डिस्काउंटसुद्धा आहे. म्हणजे जर तुम्ही उबरवरनं बुक करत असाल मेट्रोचं तिकीट, तर साधारण एक 10 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट आहे. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच आमचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि NDTV मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा.